निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। संगमनेर तालुक्यातील एठेवाडी येथील वाळू भरलेला डंपर घारगाव पोलिसांनी पकडला। 2 ब्रास वाळूसह एक डंपर घारगाव पोलिसांच्या ताब्यात। महसूल प्रशासन मात्र अनभिज्ञ। संगमनेर तालुक्यातील एठेवाडी गावच्या शिवारात पुन्हा एक वाळूची मोठी कारवाई घारगाव पोलिसांनी केली असून मुळा नदीवरून 2 ब्रास वाळूने भरलेला डंपर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे। एकूण डंपरसह 10,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। घारगाव पोलिसांना अज्ञात व्यक्तीकडून मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार सापळा रचून हा डंपर ताब्यात घेतल्याची माहिती घारगाव पोलिसांनी दिली आहे। सध्या साकूर पठार भागात मुळा नदी पात्रातून वाळू तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे। घारगाव पोलीस या वाळू तस्करी विरोधात ॲक्टिव्ह मोडमध्ये आले असून कारवाईचा बडगा सुरू केला आहे। घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुळा पात्रातील वाळू ठेप्यांवर लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येत आहे। यालाच अनुसरून घारगाव पोलिसांनी सापळा रचून रात्रीच्या सुमारास ही कारवाई केली आहे। सविस्तर वृत्त असे की घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल विलास कोकाटे, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर व सुभाष बोडखे रात्री गस्तीवर असताना पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एठेवाडी शिवारात मुळा नदी पात्रातून एक रंगाचा टाटा कंपनीचा 912 डंपर नंबर MH20DT0239 हा वाळू घेऊन चालला आहे। त्यावर गस्तीवर असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल विलास कोकाटे यांना माहिती देऊन सापळा लावण्यास सांगितले। त्यानुसार सापळा लावला असता सदर डंपर आढळून आला। डंपरमध्ये जवळपास अंदाजे 2 ब्रास वाळू असल्याचे पंचांसमक्ष आढळून आले। सदर डंपर घारगाव पोलीस ठाण्यात घेऊन आले। सदर डंपर चालक चंद्रकांत यमनाजी रोडे व 42 वर्ष राहणारे एठेवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर हा आढळून आला। त्याच्याकडे अधिक तपास केला असता ही वाळू डंपर मालक गोरख उर्फ सचिन रावसाहेब रोडे राहणार एठेवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांच्या सांगण्यावरून घेऊन चाललो असल्याचे सांगितले। या माहितीवरून घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल सुभाष बोडखे यांनी घारगाव पोलीस ठाण्यात डंपर चालक चंद्रकांत यमनाजी रोडे व डंपर मालक गोरख उर्फ सचिन रावसाहेब रोडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। पुढील तपास घारगाव पोलीस करत आहेत।